हॅलो एव्हरीवन, लेट्स सी व्हॉट डू यू मीन बाय रिफ्रॅक्शन. आता बघा, याच्यामध्ये आपण मागच्या क्लासमध्ये ॲक्टिव्हिटी घेतली होती. आपण या पाण्यामध्ये स्केल टाकलेली होती. ही स्केल टाकली होती आणि ही स्केल आपल्याला वाकलेली किंवा थोडीशी फुगीर जेवढी पाण्यातून दिसते आहे ती तेवढा भाग पोर्शन कसा दिसतो आपल्याला स्केलचा फुगीर दिसतो. किंवा मग या बाजूने पाहिले आपण असं बघू. या बाजूने तर जर ती स्केल बघितली तर ती अशी वाकलेली दिसते, इथे तुटलेली दिसते. तर ही कशामुळे दिसते? बिकॉज हिअर मीडियम इज चेंज इन द मीडियम. रेज आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम वेन यू आर ऑब्झर्विंग धिस स्केल, दॅट मीन्स रेज आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम this scale and entering in your eyes. But while traveling those rays, जेव्हा ते रेज या स्केलमधून येऊन राहिले तेव्हा ते एका मीडियममधून येऊन नाही राहिले, ते काय करून राहिले? मीडियम चेंज करून राहिले. मग आता मीडियम कसं चेंज होऊन राहिलं? जर मी आतमधली स्केल बघते आहे तर ते रे कशी होऊन राहिले आहे? लिक्विड मीडियममधून बाहेरच्या एअर मीडियममध्ये येऊन राहिले. दॅट मीन्स चेंज बिकॉज ऑफ द चेंज इन मीडियम रेज आर चेंजिंग इट्स डायरेक्शन, स्वतःची डायरेक्शन चेंज करतात. परंतु तीच जर ही वरची स्केल असेल तर या स्केलला बघताना याच्यामध्ये मला काहीच वाकलेली म्हणा किंवा ती फुगीर आहे कोणत्या साईडला दिसत नाही. कारण ही जस्ट स्केल मी बघते आहे तर हे रेज बघा सरळ माझ्या डोळ्यापर्यंत फक्त एका मीडियममधून येऊन राहिले. दॅट मीन्स धिस रेज आर ट्रॅव्हलिंग ओनली इन वन मीडियम अँड दे आर फॉर लाईट रेज they travel in a straight line if they are traveling in single medium. But while traveling, if they change their medium, while traveling if they there is change in the medium, then they change their direction. आता हे डायरेक्शन का बरं बदलत असेल? जर मीडियम बदललं तर डायरेक्शन का बरं बदलत असेल? दॅट मीन्स देअर इज अ व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डिफरंट मीडियम इज डिफरंट. म्हणजे लिक्विडमध्ये जी लाईटची व्हेलॉसिटी आहे, लाईट प्रसारित होण्याची जी व्हेलॉसिटी आहे ती वेगळी असते, एअरमध्ये वेगळी असते, म्हणजे सॉलिडमध्ये वेगळी असते. ट्रान्सपरंट मीडियम जे असेल ते सॉलिडवालं, त्याच्यामध्ये ही एअरची जी व्हेलॉसिटी वेगळी असते. म्हणजे एअरची व्हेलॉसिटीनुसार तो स्वतःची डायरेक्शन काय करेल? बदलेल. मग आता तो बदलतो, स्वतःची डायरेक्शन बदलतो, तर तो कसा बदलतो, वागतो, कोणत्या दिशेला वागतो, कसा बदलतो, हे आपल्याला बघायसाठी इथे आहे एक ॲक्टिव्हिटी. तर त्याच्या आधी आपल्याला डेफिनेशन बघावं लागेल. लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन वेन इट ट्रॅव्हल फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. नाव दिस वन इज अ ग्लास स्लॅब. आता बघा, ही ग्लास स्लॅब दिसते आहे तुम्हाला इथे. ही ट्रान्सपरंट मीडियम आहे. इथे जर मी ही अशी स्केल तुमच्यासमोर पकडली तर ही बघा स्केल वाकलेली, इथून तुम्हाला लक्षपूर्वक बघता येईल की ही स्केल थोडीशी तुटलेली दिसत असेल आहे. आता हा जो तुटलेला पोर्शन आहे हा अगदी थोडीशी दिसेल आहे, कारण ही जो थिकनेस आहे याच्यापेक्षा थोडा जास्त पाहिजे. तुम्ही जर या पोझिशनकडून पाहाल तर ती जास्त तुटलेली दिसते, कारण ही थिकनेस कशी आहे? जास्त आहे. बघा इथे फुगलेली दिसते, तुम्हाला ही जाणवत असेल. दिसते खालची स्केल बघा आणि त्या ग्लास चिपमधून दिसणारी ती इमेज बघा, तर ही तुटलेली दिसते, कारण ही जी थिकनेस आहे ही जास्त आहे. म्हणजे जेवढी जास्त थिकनेस असेल, आता ही जी स्केल मी अशी पकडली तर हे रेज कसे येत असतील तुमच्यापर्यंत? ही स्केल जर तुम्ही पाहत असाल तर हे रेज कशी येऊन राहिले? तर हे झालं मीडियम कोणतं? सॉलिड. आणि हे कोणतं आहे? एअर मीडियम आहे. तर हे रेज कसे येऊन राहिले? सॉलिड आणि एअरमधून मी पाहून राहिली. मी जर ही असं बघत असेल तर मला ही रेज कशी येऊन राहिले? सॉलिड आणि एअर, म्हणजे मीडियम चेंज होऊन राहिलं. म्हणजे ही स्केल मला कुठेतरी स्केलचे रेज जे आहे ते वाकलेले, स्केलमध्ये येणारे रेज वाकलेले दिसतील, त्याच्यामुळे स्केलची पोझिशन चेंज झालेली दिसेल. परंतु त्याच्यासाठी थिकनेस कसा पाहिजे? जास्त पाहिजे. मग आता तो कोणत्या दिशेला वागतो याच्यासाठी आहे ॲक्टिव्हिटी. बिफोर दॅट डेफिनेशन, लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन. स्वतःची डायरेक्शन काय करतो? चेंज करतो. व्हॉट डू यू मीन बाय रिफ्रॅक्शन? लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन. चेंज करतो. काय चेंज करतो? डायरेक्शन. कधी चेंज करतो? वेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जर लाईट ट्रॅव्हल होत असेल, then it changes its direction, and therefore that phenomena is called as refraction.
स्वतःची डायरेक्शन बदलवणे. फ्रॅक्ट, रिफ्रॅक्शन, रिफ्लेक्शन नाही, रिफ्लेक्शन वेगळं आणि रिफ्रॅक्शन वेगळं. रिफ्लेक्शन याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. नाव हिअर change in the direction of light when light travels from one transparent medium to another transparent medium, that is called refraction. Now how will you show the refraction of light? याची डायग्राम कशी येईल ते आपण आता इथे बघणार आहोत. इफ दिस इज अ ग्लास स्लॅब, याची ऍक्टिव्हिटी तुम्हाला इथे दाखवते मी. आणि this is a glass slab. This one is normal. Normal means normal हा नेहमी कसा असतो, इमॅजिनरी लाईन असते. Normal is always perpendicular to the surface where light is incidenting. आता इथे हा नॉर्मल दाखवला, this point at which light is incidenting. आता हा रे दाखवते मी इथे. ही ऍक्टिव्हिटी कशी आहे ते सांगणारच आहे. This is A, this one is B. Any 2 point. This is incident ray. There is another normal I will draw. आता हा नॉर्मल मी सरकवलेला का बरं दाखवला, तर ह्याच्यासाठी बघा ऍक्टिव्हिटी पाहूया. आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे वर्गात करून घ्यायची असते. दिसतंय का तुम्हाला की पांढरं पांढरं दिसतंय? मला स्वतःला पांढरं पांढरं दिसत आहे. ही जी डायग्राम आहे ही याच्यामध्ये दिसत नाही आहे, त्याच्यामुळे बरं ब्लॅकबोर्डवरच समजावून सांगते तुम्हाला. ही ॲक्टिव्हिटी इथे दिसत नाही आहे, चमकत आहे तो कागद आहे तो व्हिडिओमध्ये काढून राहिलेला आहे, चमकून राहिला. नाउ दिस इज अ ग्लास स्लॅब. ही जी ग्लास स्लॅब आहे ही काय करायची असते, आपल्याला या बोर्डवर ठेवायची असते. यावाल्या अशा बोर्डवर इथे ही ग्लास स्लॅब ठेवून द्यायची. ही ग्लास स्लॅब इथे ठेवल्यानंतर त्याची आउटलाईन आखून घ्यायची. आउटलाईन आखल्यानंतर काय करायचं, ही आउटलाईन झाली त्याची, ही पूर्ण अशी आउटलाईन झाली. आउटलाईन आखल्यानंतर हिअर फिक्स 2 पिन्स A and B. आता ह्या 2 पिन म्हणजे तुम्हाला पिन्स बघायच्या, म्हणजे रेज कोणीकडून कुठून येऊन राहिले, पेन्समधून.